बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13. हा 13वा अध्याय म्हणजे प्रकृती पुरुष विवेक योग. या 13व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. या 13व्या अध्यायाचे आतापर्यंत 13 भाग झालेले आहेत. आज आपण 14वा भाग पाहणार आहोत. 360 ओव्या झालेल्या आहेत. त्या पुढच्या आपण ओव्या पाहणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागं काय झालेलं आहे थोडक्यात आपण लक्षात घेऊयात आणि पुढे जाऊयात. हा जो प्रकृती पुरुष विवेक योग आहे किंवा यालाच क्षेत्रज्ञ विभाग योग असे म्हणतात. या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या गुरुला वंदन करून या अध्यायाची सुरुवात करतात. पहिल्याच ओवीमध्ये पहिल्याच श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनास क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय हे सांगतात. श्रीकृष्ण सांगतात की हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि हे जो जाणतो तो क्षेत्रज्ञ आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे. इथून या 13व्या अध्यायाची सुरुवात होते. पहिला श्लोक, दुसरा श्लोक असं करत आपण पुढे जातो. पुढे जात असताना प्रश्न हा येतो की हे जे क्षेत्र आहे याच्यावर अधिकार कोणाचा आहे, म्हणजे हे क्षेत्र कोणाचं आहे, याच्यावर अधिकार कोणाचा आहे. या संदर्भात जे कर्मवादी आहेत किंवा जे सांख्य मतवादी आहेत किंवा संकल्पवादी आहेत किंवा कालवादी किंवा स्वभाववादी, हे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं हे क्षेत्र कोणाचं आहे, याच्यावर अधिकार कोणाचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. पण कोणालाही कोणाची थेरी ही सफल होत नाही. म्हणजे कोणीही सांगू शकत नाही की नेमकं हे क्षेत्र कोणाचं आहे, याच्यावर अधिकार कोणाचा आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की क्षेत्र म्हणजे काय, नक्की काय आहे ते सांगतो. त्यात आपण पाहिलं की भगवंत सांगतात की हे जे क्षेत्र आहे हे 36 तत्वांपासून बनलेलं आहे. आता हे 36 तत्व कुठली काय हे आपण सगळं पाहिलेलं आहे. त्यानंतरच्या अध्याय नंबर 7 मध्ये आपण सत्पुरुषाची लक्षणं पाहत आहोत. आता या सत्पुरुषाच्या लक्षणांमध्ये आपण सुरुवात केली होती की मनाची इच्छा नसणे किंवा दांभिकपणा नसणे, अहिंसा, शांती, सरळपणा, आचार्य उपासना, अंतर्बाह्य सुचिरभूतपणा, स्थिरता आणि आत्मसंयम ही सत्पुरुषाची लक्षणं आहेत. यापैकी मनाची इच्छा नसणे, दांभिकपणा नसणे, अहिंसा, शांती आणि सरळपणा. सरळपणा हा अर्धा आपला भाग झालेला आहे. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता अहिंसेच्या संदर्भात आपण सगळं पाहिलं होतं की जे प्राण्यांची किंवा जीवांची हिंसा आहे त्या संदर्भात आपण पाहिलं होतं की अगदी सूक्ष्मातला सूक्ष्म जीव सुद्धा आपल्याकडून त्याची हत्या होऊ नये, त्याला इजा होऊ नये म्हणून जे आपलं वागणं असतं त्याला अहिंसा असं म्हणतात. अहिंसा ही 2 प्रकारची आहे. एक जीवाच्या संदर्भातली हिंसा आहे, ती करू नये त्या संदर्भातली असते ती अहिंसा. आणि शब्द हिंसा, शब्दानंही कुणाचं मन दुखवू नये म्हणजे ते त्याला म्हणतात की शब्द अहिंसा. आता या शब्द अहिंसेच्या संदर्भात आपण फार पाहिलं की काय बोलावं, काय बोलू नये, कसं बोलावं,
या संदर्भात आपण सगळं पाहिलेलं आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो भाग म्हणजे भाग नंबर 13. त्याच्यामध्ये आपण क्षमा पाहिली. क्षमा म्हणजे काय की आवडते अलंकार ज्या भावनेने अंगावर धारण करायचे त्याच भावनेने जे काही बरे वाईट प्रसंग येतात ते सहन करायचे, त्याला म्हणायचं क्षमा. म्हणजे थोडक्यात जे काही जसं काय येईल ते सगळं सहन करायचं. चांगलं असेल तर ते आपण जसं उपभोगतो तसंच वाईट प्रसंग, वाईट वेळ, वाईट गोष्टी सुद्धा त्याच मनाच्या तयारीनं सहन करायचं, त्याला म्हणायचं क्षमा. म्हणजे जसं आपण सुख सहन करतो तसं दुःखही सहन करायचं. ऊन आणि थंडी असे कुठलेही प्रसंग आले असता घाबरून जायचं नाही. त्यानंतर आपण पाहिलं ते आर्जव. आर्जव म्हणजे सरळपणा. आता याचं वर्णन काय आलं तुम्ही नीट लक्षात घ्या की वाटेल त्या उद्देशाने जरी मनुष्याने काहीही आचरण केले तरी त्याचप्रमाणे त्याला प्राण अनुकूल असतो. त्याप्रमाणे सर्व गोष्टीला अनुकूल असणे याचेच नाव आर्जव. म्हणजे कुठल्याही गोष्टीला आपण अनुकूल असलं पाहिजे. हे मला जमत नाही, ते मला जमत नाही, असं असेल तर मी करल, तसं असेल तर कर, असं नाही. जे काय आहे त्याला आपण अनुकूल असलं पाहिजे, त्याला म्हणायचं आर्जव. आता त्यासाठी काय उदाहरण दिलं की सूर्य जसा मनुष्याच्या तोंडाकडे पाहून प्रकाश पाडत नाही किंवा आकाश हे ज्याप्रमाणे सर्व जगभर सारखेच पसरले आहे, त्याप्रमाणे ज्यांचे मन प्राण्यागणिक निरनिराळे नसून त्यांचे वर्तन असे असते, सर्व जग ज्याच्या ओळखीचे आहे आणि ज्याला अपपर भाव नाही, ज्याची वाटेल त्याबरोबर मैत्री होते, पाण्याला ज्याप्रमाणे ढाळ असतो त्याप्रमाणे यांचा स्वभाव असतो व कोणतीही गोष्ट करण्याविषयी त्यांचे मन आड येत नाही. वाऱ्याच्या वेगाप्रमाणे ज्यांचे मनाचा सरळपणा आहे आणि ज्याला शंका व इच्छा मुळीच नाही, त्याला म्हणायचं आर्जव. आता हे आर्जव अजून पूर्ण झालेलं नाहीये. 360 ओव्या झालेल्या आहेत. त्या पुढच्या ओव्या आपण वाचूयात आणि आर्जव या संदर्भात समजून घेऊयात. माये पुढे बालका गिरता न पडे शंका, तैसे मन देता लोका नालोची जो, फाकलिया इंदिवरा परिवारो नाही धनुर्धरा, तैसा कोण कोपरा नेणेची जो, चोखाळपणा रत्नाचे रत्नावरी किळेचे, तैसे पुढा मन जयाचे करणे पाठी, आलो चुजो नेणे अनुभवची जोगावणे, घरी मोकली अंतःकरणे नवेची जया, दिठी नोहे मिणधी बोलले नाही संदिग्धी, कवणेसी हीन बुद्धी रहाटी जेना. ज्याप्रमाणे आईचे मांडीवर बसण्यास मुलाला शंका येत नाही, ज्याप्रमाणे जो दुसऱ्यास मत देण्याविषयी विचार करीत बसत नाही, हे धनुर्धरा, फुललेल्या कमळास ज्याप्रमाणे आपला सुवास दाबून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे आत एक व बाहेर एक असे विचार ज्यांच्या मनात नाहीत, ज्याप्रमाणे हे सगळं वर्णन जे आहे ते आर्जव म्हणजे सरळपणा ज्याच्या अंगात आहे त्याचं आहे बरं का. ज्याप्रमाणे रत्नाचा सुरेखपणा दृष्टीस पडण्याच्या पूर्वी त्याचे तेज फाकते, त्याप्रमाणे कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर
ज्याच्या मनाची धाव पुढे असते, ज्याला विचार करणे माहीत नाही व सदोदित तृप्त असणे हाच ज्याचा अनुभव आहे. अमुक गोष्ट करायची व अमुक गोष्ट करायच्या नाही असा ज्यांच्या अंतःकरणात विचार नसतो, ज्यांची कपट बुद्धी नाही व ज्यांचे बोलणे संदिग्ध नाही आणि जो कोणाबरोबरही वाईट वागत नाही. बघा, हे नीट लक्षात घ्या की आर्जव म्हणजे सरळपणा कशाला म्हणायचा. आपण म्हणतो एखादा माणूस सरळ आहे म्हणजे काय, त्याचा व्यवहार चांगला आहे, नीट बोलतो. अजून काय, तर अजून बरीचशी ह्यात त्याचं वर्णन आलेलं आहे, ते आपण लक्षात घेऊया. की ज्याप्रमाणे फुललेलं कमळ आपला सुवास दाबून ठेवत नाही, त्याप्रमाणे आत एक आणि बाहेर एक असा विचार या सरळ लोकांच्या किंवा आर्जव असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये नसतो. म्हणजे जे आत आहे ते बाहेर, स्पष्टोक्ती असते त्यांच्या बोलण्यात, स्पष्ट बोलतात ते. नाहीतर मनात एक, पोटात एक आणि ओठावर एक असं नसतं यांचं. ज्याप्रमाणे रतनाचा सुरेखपणा दृष्टीस पडण्याच्या पूर्वी त्याचे तेज फाकते. म्हणजे बघा, रत्न किती सुंदर आहे, आपण हातात घेऊन बघतो, त्याच्या अगोदर त्यातून येणारा जो उजेड आहे तोच आपल्याला प्रभावित करत असतो. त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर ज्याच्या मनाची धाव पुढे असते, ज्याला विचार करणे माहीत नाही व सदोदित तृप्त असणे हाच ज्याचा अनुभव आहे. बघा, काही लोक असे असतात की काही केलं तृप्तच होत नाही, समाधानीच नसतात. काही करू देत, समाधानच नसतं मनामध्ये. आणि काही लोक अगदी अल्प गोष्टीत सुद्धा सुखी असतात, तृप्त असतात, समाधानी असतात. आणि सुख हे समाधानाच्या संदर्भात आहे. कितीतरी कोट्यावधी अब्जावधी संपत्ती असणारे लोक आहेत, पण ते सुखी आहेत का? बघा, तुम्ही विचार, या गोष्टीचा नीट विचार करा. ज्याच्याकडे संपत्ती आहे तो सुखी आहे का? एक सांगतो, संपत्ती आणि सुखाचा काही एक संबंध नाही, काडीचाही संबंध नाही. हा, पण संपत्ती ही सुख मिळवण्यासाठी एक साधन आहे. म्हणजे तुम्ही संपत्ती खर्चून, पैसा खर्चून घर घेऊ शकता, गाडी घेऊ शकता, चांगले चांगले कपडे घेऊ शकता. हे तुम्ही सुखाची साधनं खरेदी करण्यासाठी संपत्तीचा वापर होऊ शकतो, पण हे करून सुद्धा तुम्हाला सुख मिळेल का, याची गॅरंटी नाही. त्याच्या उलट सुख हे समाधानात असतं. म्हणजे जे काय आपल्याकडे थोडं अल्पस आहे, त्यात जो समाधान मानतो तो खरा सुखी. म्हणजे जे खेडेगावात राहणारे लोक आहेत, ज्यांच्याकडे जास्त पैसा नाही आहे, थोडीशी जमीन आहे, त्यातच ते थोडंफार करतात. कधी पाऊस आला, नाही आला, कधी वावटळ आलं, कधी गारपीट झाली, शेतीचं नुकसान झालं, त्यांच्यावर बरीचशी संकट असतात. किंवा झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत, गरिबी म्हणजे अगदी ज्यांचं उत्पन्न महिन्याला अगदी 10,000 पेक्षा सुद्धा कमी, अशी लोक सुद्धा. मग हे लोक सुखी नाहीत का हो? किंवा तर हा भाग झाला एक. आता भाग दुसरा सांगतो की ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, मग ते लोक सुखी आहेत का? ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, बंगला आहे, गाडी आहे, ऐशारामची जिंदगी आहे, म्हणजे ते सुखी आहेत का? तर तसं नाहीये. सुख हे समाधानाशी रिलेटेड आहे. म्हणजे जे लोक अगदी अल्पशा गोष्टीत सुद्धा समाधानी असतात ते सुखी असतात. आणि जे लोक भरपूर मिळून सुद्धा समाधानी नसतात ते सुखी नसतात. लक्षात घ्या, हे सुख हे समाधानाशी संबंधित आहे. त्यामुळं आपण समाधानी असावं, म्हणजे आपण आपोआप सुखी होतो. तेच इथं सांगितलेलं आहे, जे आर्जव असणारे लोक आहेत किंवा ज्यांच्या मनात
सरळपणा आहे ते सदोदित तृप्त असतात. काय पाऊस आला तरी ठीक आहे, ओके. नाही आला तरी ठीक आहे. गारपीट झाली ठीक आहे, होतं कधी कधी. मागच्या 2 वर्षात चांगलं उत्पन्न मिळालं, यावर्षी नाही, कमी मिळेल, ठीक आहे, चालेल. असं हे जे समाधान आहे, तृप्त आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये तृप्त. काय मुलगी झाली ठीक आहे, ओके, काय काय प्रॉब्लेम आहे, काही काही दुःख नाहीये. असं म्हणजे जे जे ज्या काही गोष्टी घडतात त्या ठीक आहे असं समजून चालायचं, तृप्त त्यात असायचं, म्हणजे इट्स ओके. ही कंडिशन असली पाहिजे आपली कायम. काय कोणी आपल्याला मान दिला ठीक आहे, नाही दिला ठीक आहे, तरी ठीक आहे, इट्स ओके. कोणी आपली स्तुती केली म्हणून हुरळून जायचं नाही, आणि कोणी आपली निंदा केली तरी सुद्धा इट्स ओके. त्यातूनही काय शिकायचं, हा आपल्यात काय कमतरता आहे आपल्याला नाही कळली, त्यानं उलट आपलं काम केलं म्हणायचं. आपल्यातली कमतरता सांगून त्यानं आपलं कामच केलं ना. त्यानं आपल्याला फुकटमध्ये सांगितलेलं की तुझ्यात ही कमतरता आहे. त्यातून आपण काहीतरी धडा घ्यायचा आणि त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करायचा. तर इथं तेच सांगितलेलं आहे की मनाची तृप्ती म्हणजे आर्जव, म्हणजे सरळपणा आहे. तसंच अमुक एक गोष्ट करायची किंवा अमुक एक गोष्ट करायची नाही असा ज्याच्या अंतःकरणात विचार नसतो, त्याची कपट दृष्टी नाही. कपट दृष्टी म्हणजे आपण बघा, काही लोक कपटी असतात. समोर अगदी व्यवस्थित बोलणार, पाठीमाग बरोबर गेम करणार, अशी लोक असतात. त्यांना कपटी लोक म्हणतात. तर हे जे सरळ लोक असतात त्यांच्या मनात कधीही कपट नसतं. दुसऱ्याचं वाईट व्हावं, दुसऱ्याला कोणीतरी त्रास द्यावा असं कधीही त्यांच्या मनात नसतं. व ज्यांचे बोलणे संदिग्ध नाही. संदिग्ध नाही म्हणजे काय? स्पष्ट बोलणं. बोलणं म्हणजे उच्चार स्पष्ट असं नाही, विचार स्पष्ट. तर काही लोक बघा अगदी आरळ आरळ बोलतात, संदिग्ध बोलतात. म्हणजे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला कळतच नाही की ह्याचं नेमकं म्हणणं काय आहे. एखाद्याला एखादा निर्णय आपण विचारला की बाबा मी पुण्याला जाऊन नोकरी करू का, तर ते काय म्हणतात माहितीये का, हा तिथं संधी चांगल्या आहेत, पुण्यामध्ये संधी चांगल्या आहेत, पैसे चांगले मिळतात, सगळं आहे, पण आता शेतीच्या मालाला पण भाव चांगला आहे रे. म्हणजे आता ह्यातनं काय कळणार आपल्याला? शेतीच्या भावाला मालाला पण चांगला भाव आहे म्हणजे तू शेती कर, असं त्याचं म्हणणं आहे. दुसरं त्याच वाक्यात तो काय म्हणतो, हा ठीक आहे पुण्याला जा, तिकडे चांगल्या संधी उपलब्ध आहेत, पैसे 2 पैसे चांगले मिळतात. म्हणजे नेमकं करू काय मग, जाऊ का नको, ही गोष्ट स्पष्टच ते करत नाहीत. याला म्हणतात संदिग्धपणा. ह्या लोकांना सरळ म्हणायचं का? नाही. हे लोक सरळ नाहीयेत, हे लोक आर्जव असणारी नाहीयेत, लक्षात घ्या. दहा ही इंद्रिये प्रांजळे, निष्प्रपंचे निर्मळे, पाच ही पालव मोकळे, आठ ही पाहर, अमृताची धार, जैसे अजू अंतर, किंबहुना जो माहेर, या चिन्हांचे, तो पुरुष सुभटा, अर्जवाचा अंगवटा, जाणतेची घरटा, ज्ञाने केला, आता ययावरी गुरुभक्तीची परी, सांगोगा अवधारी, चतुर्नाथा, आगवेची या दैवा, जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा, शोच्या तेही. ज्यांची 10 इंद्रिये व पंचप्राण सदा सर्वदा निष्कपट बुद्धीने वर्तन करत असतात. म्हणजे फक्त इंद्रियच नाही तर प्राणाने सुद्धा, म्हणजे मनाने सुद्धा अशी लोक निष्कपट बुद्धीने वर्तन करतात. अजिबात मनात किंवा वागण्यामध्ये कपट नसतं.
अमृताच्या धारेप्रमाणे ज्यांचे मन सरळ आहे, अमृताची धार जशी सरळ पडते तसे त्यांचं मन सरळ आहे, किंबहुना जो या चिन्हाचे माहेरच आहे, माहेर घरच आहे, म्हणजे त्यांच्यात अशी चिन्ह, अशी लक्षणं काठोकाठ भरलेले असतात. बघा, आपण हे जे सर्व वाचन करीत आहोत ही सत्पुरुषाची लक्षणं आहेत. या सत्पुरुषाच्या लक्षणांमध्येच आर्जव हे पण एक लक्षण आलेलं आहे. त्याच्या अगोदरचं आपण लक्षण पाहिलं ते कुठलं होतं? क्षमा. त्याच्या अगोदर आपण पाहिलं अहिंसा. लक्षात घ्या, कुठली कुठली लक्षणं आहेत, नाहीतर आपल्याला आपण पुढं पुढं जातून पाठीमागचं आपल्याला लक्षात राहत नाही किंवा कळत नाही. परत सांगतो, सत्पुरुषाची लक्षणं कुठली कुठली? की मनाची इच्छा नसणे, दुसरं दांभिकपणा नसणं म्हणजे खोटारडेपणा नसणे, अहिंसा, शांती. आता शांतीमध्येच ही 2-3 लक्षणं आलेत की आर्जव आहे, क्षमा आहे, हे आलेलं आहे. आणि त्यानंतर आता येणार आहे ते गुरुसेवा. ठीक आहे, तर आता आपण पहिल्यांदा हे आर्जव म्हणजे सरळपणा हिचं आपण लक्षण बघत आहोत की ज्याची 10 इंद्रिय आणि पंचप्राण सदा सर्वदा निष्कपट बुद्धीने वर्तन करीत असतात. अमृताच्या धारेप्रमाणे ज्याचे मन सरळ आहे. अमृताची धार तैसे अजू अंतर, किंबहुना जो माहेर या चिन्हांचे, तो पुरुष सुभटा अर्जवाचा अंगवटा, जाणतेची घरटा ज्ञान केले. म्हणजे काय की हे वीरा, श्रीकृष्ण अर्जुनास म्हणते आहेत, हे वीरा, तो पुरुष मूर्तिमंत अर्जवच होय. कोणता? की जो अमृताच्या धारेप्रमाणे सरळ आहे, किंबहुना जो या सर्व गुणांचे माहेर घर आहे, तो मूर्तिमंत अर्जवच होय. आणि त्याचेच ठिकाणी ज्ञानाने आपले बिराड ठेवले आहे, हे ध्यानात असू दे. म्हणजे ह्याला अशाच लोकांना ज्ञानी आहे असं म्हणतात. हे चतुर्श्रेष्ठा म्हणजे हे अर्जुना, आता यापुढे तुला गुरुभक्तीचे पर्याय सांगतो ते ऐक. आता इथून पुढे गुरुभक्ती ही येईल आपल्याला. ही गुरुसेवा म्हणजे सर्व भाग्यांची जन्मभूमी बरे. कारण शोकाने ग्रस्त झालेल्या जीवास ही ब्रह्मस्वरूप करते. अशी ही जी गुरुसेवा ती तुला समजून सांगतो, तिकडे पूर्ण लक्ष असू दे. आता ही गुरुसेवा म्हणजे काय आहे, गुरुसेवेचं महत्व काय आहे, गुरुसेवा कशी करायची, या संदर्भात आता पूर्ण ह्याच्या पुढचा भागात आपल्याला लक्षात येणार आहे. त्यासाठी आपण पुढच्या ओव्या वाचूयात. ते आचार्योपास्ती प्रकटली जैल तुझ प्रती, बैसो दे एक पांती अवधानाची, तरी सकळ जळ समृद्धी घेऊनी गंगा निघाली उदंदी, की श्रुती हे महापदी पैठी जाहली, नाना वेंटाळुनी जीविते गुणगान उखिते, प्राणनाथ उचिते दिधले प्रिया, तैसे सबाह्य फुले जेणे गुरुकुळी ओपिले, आपण पै केले भक्तीचे घर, गुरुगुह जये देशी तो देशूची वसे मानसी, विरहिणी का जैसी वल्लभाते. अशी ही जी गुरुसेवा ती तुला समजावून सांगतो, तिकडे पूर्ण लक्ष असू देत. हे पहा, ज्याप्रमाणे आपले सर्व उदक घेऊन गंगा समुद्रास जाऊन मिळते, किंवा सर्व अभिप्रायांसह श्रुती ब्रह्मपदी प्रविष्ट होते, अथवा पतिव्रता स्त्री आपले जीवित व गुणा व गुण हे सर्व आपल्या प्रिय पतीस अर्पण करते, त्याप्रमाणे ज्याने आपले अंतःकरण अंतर्बाह्य गुरुकुलाचे ठिकाणी अर्पण केले आहे आणि
आपले शरीर म्हणजे गुरुभक्तीचे आगरच केले आहे. ज्या देशात आपल्या गुरूंचे घर असेल तो देश ज्याचे मनात नेहमी घोळत राहतो. ज्याप्रमाणे विरहीण पवित्रता नेहमी पतीचेच चिंतन करते आणि त्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यासही समोर जाऊन त्या जो साष्टांग नमस्कार घालतो आणि माझ्या घरी वस्तीला यावे अशी प्रार्थना करतो. आता ही सगळी उदाहरणं दिलेली आहेत की गुरुभक्ती किती आर्त असावी किंवा गुरुवर कशी श्रद्धा असावी ते सांगितलेलं आहे. कसं पहा, ही गुरुसेवा कशी आहे तुला सांगतो असं भगवंत म्हणत आहेत की हे पहा कशी की ज्याप्रमाणे आपले उदक घेऊन गंगा समुद्रात जाऊन मिळते. काही जरी झाले तर गंगा उलटी वाहते का हो? ती समुद्राकडे जाते. आपले उदक घेऊन ती समुद्रात जाऊन मिळते म्हणजे तिची निष्ठा कुठं आहे? समुद्रावर आहे. ठीक आहे. किंवा श्रुती ब्रह्मपदी प्रविष्ट होते. श्रुती ही नेहमी ब्रह्मपदीच प्रविष्ट होत असते. अथवा पतिव्रता स्त्री आपले जीवित व गुणगान हे सर्व आपल्या प्रिय पतीस अर्पण करते. पतिव्रता स्त्री जी असते ना ते आपलं जीवन, अख्खं जीवन, संपूर्ण जीवन आणि जे काय आपले सर्व गुण अवगुण आहे ते आपल्या पतीस अर्पण करीत असते. असेच आपण आपले अंतःकरण आपल्या गुरुच्या ठिकाणी अर्पण करायला हवं. आणि आपले शरीर म्हणजे गुरुभक्तीचे आगरच केले आहे. ज्या देशात आपल्या गुरूंचे घर असेल तोच देश ज्याने मनात नेहमी घोळत असतो. ज्याप्रमाणे विरहीण पवित्रता नेहमी पतीचेच चिंतन करते. विरह झालेली जी पतिव्रता असते, जिचा पती बाहेर गावी गेलेला आहे, थोडा दूर गेलेला आहे, म्हणजे काय दोघात विरह आहे, सध्या दोघात अंतर आहे. मग अशी पतिव्रता स्त्री कायम आपल्या पतीचेच चिंतन करत असते. पतीचा ध्यास तिने लावून घेतलेला असतो. पती येणाऱ्या रस्त्यावर कडे तिचे कायम डोळे लागलेले असतात. तसंच तद्वत आपण गुरुच्या ठिकाणी एकनिष्ठ असलं पाहिजे असे सांगतात. साचा प्रेमाची या भुली तया दिशेसेची आवडे बोली जीव थानपती करुणी घाली गुरु गृही जो परी गुरु आज्ञा धरिले देह गावी असे एकले वासरुया लागविले डावे जैसे म्हणे कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमिषमानी ऐसे या गुरुग्रामीचे आले का स्वय गुरुनीचे धाडिले तरी गतायुष्या जोडले आयुष्य जैसे. जसं इथं सांगितलेलं की ज्या देशात आपल्या गुरूंचे घर असेल तोच देश ज्याचे मनात घोळत असतो. ज्याप्रमाणे विरहिणी पतिव्रता नेहमी पतीचे चिंतन करते, त्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यासही सामोरे जाऊन त्यास साष्टांग नमस्कार घालतो आणि माझ्या घरी वस्तीला यावे अशी प्रार्थना करतो. कुणाची? गुरुची बर का. खऱ्या प्रीतीने वेडावून जाऊन गुरु ज्या दिशेस राहतात त्या दिशेचीच ज्याला बोलणी आवडते व जो गुरुच्या घरी आपल्या जीव वतनदार करून ठेवतो, एवढी निष्ठा असली पाहिजे गुरुच्या ठिकाणी की गुरुचं गाव जे आहे, जो प्रदेश आहे तो त्याला आवडला पाहिजे. तिकडून येणाऱ्या वाऱ्यासही त्याने नमस्कार केला पाहिजे आणि आपल्या गुरुच्या घरी आपला जीव त्याने वतनदार करून ठेवला पाहिजे. याला म्हणायचं गुरुच्या प्रती असणारी निष्ठा. हे कसं आहे बघा की जी नुकतं लग्न झालेली माहेरवाशीण लग्न होऊन आपल्या पतीकडे येते
तर तिला आपल्या माहेरची सारखी आठवण येत असते. आपण जे राहतो ते घर तिला आठवत असतं. आजूबाजूचे लोक आठवत असतात. ज्या अंगणात ती खेळली ते अंगण आठवत असतं. आई आठवत असते, वडील आठवत असतात. भावाबरोबर बहिणीबरोबर झालेली छोटी मोठी भांडणं आठवत असतात. साजरे केलेले सण आठवत असतात. दिवाळी आठवत असते. रंगपंचमी आठवत असते. पंचमीत खेळलेला झोका आठवत असतो. गावातल्या नदीवर धुणं धुतलेलं आठवत असतं. अंगणामध्ये झिम्मा फुगडी खेळलेली आठवत असते. तिच्या ज्या बालपणीच्या मैत्रिणी असतात त्यांच्यावर केलेल्या गमती जमती आठवत असतात. त्यामुळं माहेरवरून येणाऱ्या वाऱ्याला सुद्धा ती नमस्कार करते. माहेरून अगदी अगदी कोणी क्षुल्लक जरी माणूस आला, अगदी अगदी कोणी जरी आलं तर ती आदरानं आपुलकीनं त्याची चौकशी करते. त्याच्याकडे विचारते, माझी आई कशी आहे? माझे बाबा कसे आहेत? माझ्या आईला माझी आठवण होऊन त्रास तर होत नाही ना? हे सगळं ती विचारत असते. खरं तर त्रास हिला होत असतो. पण तरीही तिला चिंता आपल्या आई वडिलांची असते. म्हणजे माहेरची अगदी छोटीशी छोटी गोष्ट, माहेरवरून त्याच्या आईने एखादी साडी दिलेली असते, ती साडी ती कुरवाळत बसते. कारण ती माहेरची आहे म्हणून ती लाख मोलाची असते. लक्षात घ्या, अशीच श्रद्धा जो शिष्य गुरुप्रती ठेवतो तो खरा गुरु भक्त. लक्षात घ्या, म्हणजे अशी निष्ठा असली पाहिजे. परंतु ज्याप्रमाणे वासराला दावे लावले असल्यामुळे त्याचे सर्व लक्ष गायीकडे लागलेले असले तरी त्याचे शरीर गोठ्यातच असते. म्हणजे तुम्ही जिथं आहात तिथं ठीक आहे, पण तुमचं मन हे गुरुच्या चरणापाशी असलं पाहिजे कायम. जसं की वासराला दावं लावलं असतं तर वासरू गोठ्यात असतं आणि गाय जी असते ती रानात चरायला गेलेली असते. पण त्या वासराचं शरीर जरी गोठ्यात असलं, जिथं बांधलेलं आहे तिथं असलं, तरी त्याचं मन मात्र त्याच्या आईच्या पाठीमागे रानावनात फिरत असतं. त्या गायीच्या कासेला त्याचं मन ढुसण्यात येत असतं. त्याप्रमाणे शिष्याचंही मन कायम गुरुच्या चरणापाशी असलं पाहिजे. केवळ गुरुच्या आज्ञेमुळेच ज्याचा देह त्याच्या गावी असतो त्याला असे वाटत असते की आपल्या गळ्याचे हे गुरुवाज्ञानरूपी पेढे केव्हा सुटेल व गुरूंची भेट केव्हा होईल, आणि त्याला एक एक क्षण ही युगापेक्षा मोठा भासत असतो. म्हणजे जसं एखादी पतिव्रता स्त्री जी असते विरहानं जशी व्याकुळ होते, तसाच हा व्याकुळ होत असतो गुरुच्या भेटीसाठी. कधी एकदा मी गुरुला भेटतोय, कधी एकदा गुरूंच्या मुखातून येणारे अमृतवाणी मी ऐकतोय, कधी एकदा त्यांनी दिलेले उपदेश मी ऐकतोय, असं असं ज्याला होत असतो तो खरा शिष्य. व गुरूंची भेट केव्हा होईल आणि त्यास एक एक क्षण ही युगापेक्षा मोठा भासत असतो. तशात जर आपले गुरूंचे गावहून कोणी मनुष्य आला किंवा स्वतः गुरूंनीच एखाद्या मनुष्य पाठवला तर गतायुषी माणसाला आणखी आयुष्य मिळावे असे होते. गुरूंच्या गावाहून कोण आलं किंवा कडून ते गुरूंनी कोणी पाठवलं तर ह्याला केवढा आनंद होतो. का सुकतया अंकुरा वरी पडलिया पियुषधारा, नाना अल्पोदकीचा सागरा आला मासा, ना तरी रंके निधान देखिले, का आंधळिया डोळे उघडले, अभंगाचिया अंगा आले इंद्रपद, तैसा गुरुकुळाचे नावे महासुखे अति थोरावे,
जे कोडेही पोटाळावे आकाश का. पै गुरुकुळी ऐसी आवडी जया देखसी. जाण ज्ञान तया पासी पायी की करी. आणि अभ्यंतरी लियेकडे प्रेमाचे पवाडे. श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी. किंवा वाळलेल्या अंकुरावर अमृताच्या धारा पडाव्या अथवा डबक्यातील मासा समुद्रात यावा. नाहीतर एखाद्या दरिद्री जो आहे त्याला धनाचा ठेवा पाहावा. किंवा जन्मांधास एकाएकी दृष्टी यावी अथवा भिकाऱ्याच्या वाट्यास इंद्रपद यावे. त्याप्रमाणे गुरुच्या कुळाचे नाव ऐकताच तो महासुखाने अतिशय थोरावतो. इतका की कौतुकाने आकाशच वेगेत धरेत आहे की काय. बघा, हा जो शिष्य आहे तो शिष्य कसा असावा, तो गुरुसाठी व्याकुळ कसा असावा हे इथे सांगितलेलं आहे. की वाळलेल्या अंकुरावर अमृताच्या धारा पडाव्यात किंवा डबक्यातील मासा समुद्रात यावा. किंवा एखाद्या दरिद्राला द्रव्याचा मोठा ठेवा पाहायला मिळावा. किंवा जन्मांधास एकाएकी दृष्टी यावी अथवा भिकाऱ्याच्या वाट्यास इंद्रपद यावे. त्याप्रमाणे गुरुचे नाव, गुरुच्या कुळाचे नाव ऐकताच तो महासुखाने अतिशय थोरावतो. इतका की कौतुकाने आकाशच वेगेत म्हणजे मिठीत धरीत आहे की काय असे त्याला वाटते. एवढा जर ध्यास असेल गुरुच्या संदर्भात, गुरुच्या बाबतीत, तर गुरुची कृपा होत असते. हृदय शुद्धीची या आवरी आराधू ते ध्रुव करी. मग सर्व भावेसी परिवारी आपण होय का चैतन्याची ये पोवळी. माझी आनंदाची या रावळी श्री गुरुलिंगा ढाळी ज्ञानामृत. उदिया ज्या बोधारका बुद्धीची डाळ सात्विका. भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे. काळ शुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी. ज्ञानदीपे ओवाळी निरंतर. सामरस्याची रससोय अखंड अर्पितू जाय. आपण भरडा होय गुरु तो लिंग. शुद्ध हृदय हेच देवळाच्या ताटाच्या भोवतालचे आवार व आपले जे आराध्य दैवत श्री गुरु त्यांची ज्या आवारात स्थापना करून मग आपल्या भावनेने आपणच पूजा साहित्य बनतो. हा जो शिष्य असतो ना, तो भगवंतासाठी, गुरुसाठी काय काय करतो बघा. की शुद्ध हृदय हेच देवळाच्या ताटाच्या भोवतालचे आवार व आपले जे आराध्य दैवत श्री गुरु ज्याची त्या आवारात स्थापना करून मग आपल्या भावनेने आपणच पूजा साहित्य बनतो. म्हणजे आवार म्हणजे जे जे ताट आहे ते ताट म्हणजे हृदय. त्या हृदयात आपल्या श्री गुरुची जो स्थापना करतो, मनोमन स्थापना करतो आणि पूजा करतो. अथवा ज्ञानरूपी ताटात आनंदरूप देऊळ बनवून त्या श्री सद्गुरु रूप शिवलिंगाची स्थापना करून त्याच्यावर ध्यानरूपी अमृताचा अभिषेक करतो. म्हणजे एवढी निष्ठा असली पाहिजे गुरुच्या संदर्भामध्ये, गुरुच्या चरणी. कशी की आपल्या हृदयात म्हणजे आपलं जो हृदय आहे त्या ठिकाणी
या गुरुची स्थापना करून त्याची यथेच पूजा करतो. म्हणजे गुरु रूपी शिवलिंग तो स्थापन करतो आणि तिथं गुरुला लाखोली वाहतो. उत्तम वेळ हेच शिवाच्या पूजेचे तीनही काल असे मानून त्याच्या देहाभिमान रूपी धूप जाळतो व ज्ञान रूपी देवाने जो नेहमी गुरुरूपी शंकरास ओवाळतो. जसं आपण शंकराची पिंडीची पूजा करतो, पिंड स्थापन करतो, तसा हा गुरुला आपल्या हृदयात स्थापन करून त्याची अखंड पूजा करीत असतो. त्याला नैवेद्य दाखवतो. गुरुशी ऐक्य हाच नैवेद्य दाखवतो आणि स्वतः पुजारी बनून गुरुस शंकराच्याच ठिकाणी मानून त्याचे स्तवन करतो, म्हणजे पूजा अर्चा करतो. म्हणजे गुरुला कसं भजावं हे इथं सांगितलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा काय आहे की गुरुच्या संदर्भात आपली निष्ठा कशी आहे, कशी असावी, कसं आपण एकनिष्ठ असावं, कसं गुरुच्या चरणी आपलं चित्त कायम तिथंच असावं, या संदर्भात यात सगळं सांगितलेलं आहे. आता गुरुची आराधना कशी करायची हे आपण उद्या पाहणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.